हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन. आज मी इथे टमॅटोचं सूप केलं आहे आणि त्याबरोबर गरम गरम अशी दाल खिचडी केलेली आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. ती आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबत पापड पण मी इथे घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी कुकरमध्ये मी तेल घेतलं आहे, फोडणी केलेली आहे. त्याच्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी वाटून घातलेली आहे. त्याचबरोबर कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातलेली आहे. एखादा मिनिट परतल्यानंतर यामध्ये मी काही भाज्या घातलेल्या आहेत. त्यात गाजर, टमॅटो, कांदा, बटाटा अशा भाज्या घातलेल्या आहेत. आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर मी इथे ताजे मटार घेतलेले आहेत, ते सुद्धा घातलेले आहेत. 1-2 मिनिट त्याला परतून घेते आहे चांगलं. त्यानंतर यात काही मसाले घालायचे. त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला मी इथे घालते आहे. तो सुद्धा चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ अशा तिन्ही डाळी मी एक अर्धा तास आधी भिजवून ठेवल्या होत्या. त्या ह्याच्यात मी घालून घेते आहे आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये गरम पाणी मी घातलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे ह्याला मीठ घालायचं आणि कुकरला साधारण 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. डाळ भिजवलेली असल्यामुळे ती पटकन शिजते. तर इथे कुकरचं मी झाकण लावते आहे आणि त्याला 3 शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त अशी आपली गरमागरम खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे.